Hello students, in previous video we learned lesson number a look inside the body and we learned the point internal organs, special place for internal organs, the esophagus, okay, and now we learn about the heart, okay. There is blood in our body. We take in air when we breathe in. Our blood carries the air to all parts of the body. The food that we eat get digested. It is again blood that carries the digested part to every particle of the body. For these purposes, it is necessary to keep blood flowing through the blood vessels and vessels that spread throughout the body. It is the function of the heart to keep the blood flowing. The heart is an important internal organ. Underline the sentence. It is in the center of the thoracic cavity, a little to its left. It is silently bigger than one's fist. The walls of the heart too are flexible. See? म्हणजे आपल्या शरीरात रक्त असते. आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात घेतो आणि संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचे काम रक्त करतं. आपण अन्न खातो, त्या अन्नाचे पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोहोचवण्याचे काम रक्तच करते. त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवावे लागते. तेच काम हृदय करतं. हृदय हे शरीरातील एक महत्त्वाचे इंद्रिय आहे. आतील इंद्रिय आहे. ते वक्षपोकळीत मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असते आणि ते आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. आणि हृदयाची वॉल्स पण कशा असतात, भिंती पण कशा असतात, लवचिक फ्लेक्सिबल असतात. ओके, सी द हार्ट हिअर अँड द लोकेशन ऑफ द हार्ट. आणि हृदयाचे आपल्या शरीरातील स्थान. हे असं असतं हृदय आणि आपल्या शरीरातील हे असतं बघा स्थान हृदयाचं. ओके, न्यू वर्ड आहे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन. रिलॅक्शन म्हणजे बिकमिंग स्मॉलर म्हणजे हृदयाचे आकारमान कमी होणे. अँड रिलॅक्शन मीन्स बिकमिंग लार्जर अगेन म्हणजे हृदयाचे शिथिलीकरण, हृदयाचे आकारमान पूर्ववत होणे, पहिलं होतं तसं होणे म्हणजे रिलॅक्शन. आणि कॉन्ट्रॅक्शन मीन्स हृदयाचे आकुंचन म्हणजे हृदयाचे आकारमान कमी होणे. ट्राय दिस. टेक अ बॉटल मेड अप फ्रॉम फ्लेक्झिबल प्लॅस्टिक. लवचिक प्लॅस्टिकपासून बनवलेली एक पाण्याची बाटली घ्यायची. टेक अ स्पेंट बॉल पेन रिफिल. वाया गेलेली म्हणजे वापरत नसलेली एक बॉलपेनची रिफिल घ्यायची. मेक अ स्मॉल होल इन द सेंटर ऑफ द लीड ऑफ द बॉटल. द रिफिल मस्ट फिट टाइटली इन द होल. नाउ फिल द बॉटल विथ वॉटर. Fit the lid with the refill tightly on the bottle. Make sure that most of the refill is inside the bottle and only a short project outside. It will make easier to do this experiment. Now hold the bottle upright and both hands press the bottle and then leave it loose. Do this 3 or 4 times. What do you see when the bottle is pressed? Water flows out in the jet. When you let it go, water stops flowing out. What does this tell you? If pressure is applied to a liquid in a closed space, the liquid will gush from wherever it finds a way out. Means की आता आपण एक वाया गेलेली वापरात नसलेली रिफिल घेतली आणि प्लॅस्टिकच्या बाटलीला झाकणाच्या मधोमध एक छोटंसं
होल पाडायचं आणि त्यात ती बॉलपेनची रिफिल घुसवायची आणि घट्ट बसली पाहिजे ती. आणि आता प्लॅस्टिकची बाटली पाण्याने पूर्ण भरून काय करायचं, त्याला झाकण नीट लावायचं आणि त्याचा बराचसा भाग आत राहील आणि फक्त छोटेसे टोक बाहेर राहील याची काळजी घ्यायची रिफिलची. आणि दोन्ही हातात बॉटल पकडायची. सी द पिक्चर. इथं बघा कसं केलंय. आणि ते हलक्या हाताने दाबायची आणि परत सेल सोडायची. असे 3-4 वेळा केलं तुम्हाला काय दिसेल, तर आपण बाटलीला व्हॉट डू यू सी, तर काय दिसेल, तर आपण बाटलीवर दाब दिला की त्या रिफिलमधून फवाऱ्यासारखे पाणी बाहेर पडतं आणि कमी केला की पाणी बाहेर पडणे बंद. आणि यावरून आपल्याला व्हॉट डज धिस टेल यू, आपल्याला काय कळतं, तर बंद जागेतील द्रव पदार्थावर दाब दिला तर जागा मिळेल तेथून द्रव पदार्थ जोराने बाहेर पडतो. म्हणजे ते लिक्विड असतं ना, आपण त्या ह्याच्यावरती दिलं तर ते बाहेर दिला आपल्या हाताने, आता बॉटल आपण दाबली की पटकन पाणी बाहेर आलं आणि जर तो काढला तर ते पाणी आहे तिथंच थांबतं. ओके, ट्राय धिस. प्लेस युअर पाम a little to the left of the center of your chest. You can feel your own heartbeat. बघा, तुमचा तळहात छातीवर मध्यभागी पण थोडासा डावीकडे ठेवा आणि स्वतःच्या हृदयाचे ठोके जाणवतात का याचा अनुभव घ्या. ओके, the heart controls and relax alternately without stopping. When the contracts, the blood in the heart is pushed into the blood vessel. At every contraction it is pushed further and further. The contraction of a heart is called a heartbeat. If you place your hand on the middle of the chest a little to the left, you can feel the throbbing of your heart due to the heartbeats. At the wrist, there is a blood vessel that flows very close to the skin. If you place your fingers there, you can feel the heartbeat. This is called feeling the pulse. बघा की हृदयाचे आकुंचन आणि काय म्हणतो आपण त्याला, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन. आलटून पालटून थांबता होत असतं, है की नाही, आलटून पालटून न थांबता होत असतं. मग हृदय आकुंचन पावले की रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते आणि पुढचा प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकलले जाते आणि हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात. बघा, एक कॉन्ट्रॅक्शन, ऑफ द हार्ट इज कॉल्ड हार्टबीट्स. म्हणजे हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात. आपला तळहात छातीवर मध्यभागी पण किंचित डावीकडे ठेवला तर हृदयाचे ठोके जाणवतात. करून बघा हे. नंतर मनगटापाशी त्वचेच्या अगदी जवळून जाणारी रक्तवाहिनी असते. तिथे मध्ये बोट टेकवली तर हे ठोके आपल्याला जाणवतात आणि त्या ठोक्यांनाच काय म्हणतात, पल्स, म्हणजे आपले नाडीचे ठोके म्हणतात. ओके, Do you know, when we are sleeping quietly, the pulse became slower. When we are running, the pulse became faster. जेव्हा आपण शांत झोपतो तेव्हा नाडीचे ठोके मंद गतीने पडतात आणि जेव्हा आपण जोरजोराने पळत असतो तेव्हा आपले पल्सेस कसे फास्ट असतात. यूज युअर ब्रेन पॉवर. When the heart contracts, the blood in the heart is pushed into the blood vessel. What could be reason for that? म्हणजे हृदय आकुंचन पावले की रक्तवाहिन्यांमध्ये हृदयातील रक्त ढकलले जाते. त्याचे कारण काय असेल? आता नेक्स्ट, लंग्स. लंग्स मीन्स फुफ्फुस.
we when we breathe in, we take air in the throughout the nose. The internal organs through which this air is supplied to the body are called lungs. बघा, आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो आणि ती आपल्या आतल्या इंद्रियांपर्यंत, इंटरनल ऑर्गनपर्यंत शरीराला पुरवली जाते. त्यांना फुफ्फुसे म्हणतात, त्यांना लंग्स म्हणतात. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, अंडरलाइन धिस सेंटेन्स. We have two lungs. They are situated in the thoracic cavity, one on the right and other on the left. The heart is between lungs a little to the left. There, the left lung has a slight depression. The right lung is slightly bigger than the left lung. म्हणजे ती कुठं असते तर ती वक्षपोकळीत असतात. सी हिअर, हे बघा इथं असतात लंग्स, इथं असतात. मग त्यातील एक उजव्या बाजूला असतं आणि एक डाव्या बाजूला असतं आणि दोन फुफ्फुसाच्या मध्ये किंचित डाव्या बाजूला हर्ट असतं आपलं. आणि तिथे डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते आणि उजव्या फुफ्फुसामध्ये डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडे मोठे असते. उजवे फुफ्फुस असतं ना, ते डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते. A pipe-like internal organs carries the air we breathe into the lungs. It is called the windpipe. The windpipe separates into two branches. Each branch is called a bronchus. When we breathe in, the lungs expand a little. That is why our chest swells up when we breathe in. Means श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसापर्यंत पोचवण्यासाठी एक नळीसारखे आतील इंद्रिय असतं. त्याला श्वासनलिका म्हणतात, म्हणजे ब्रॉन्चस. आणि श्वासनलिकेला पुढे दोन फाटे फुटतात, त्या फाट्यांना श्वसनी म्हणतात. The functions of the heart and the lungs depend on each other. Both these internal organs are very important. They are situated in the thoracic cavity inside a cage made of bones called a ribcage. That is why they are safe and secure. म्हणजे श्वास घेतल्याने थोडी फुफ्फुसे काय होतात, प्रसरण पावतात आणि त्यामुळे श्वास घेतल्यानंतर छाती फुगते. हृदय आणि फुफ्फुस यांची कामे एकमेकावर अवलंबून असतात. ही दोन्ही इंद्रिये महत्त्वाची आहेत. ती आपल्या वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात, म्हणून ती सुरक्षित असतात. द ब्रेन, आता आपला मेंदू. द ब्रेन सिच्युएटेड इन द cranial cavity is a very important internal organ. It is underline this line. It controls all that we do. It is in the brain that we become aware of emotions such as anger, joy, sorrow, etc. The meaning of the information collected by our sensory organs is also understood in the brain. म्हणजे आपल्या शिरोपोकळीत असणारा मेंदू
आपले अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय आहे, आतील इंटरनल ऑर्गन आहे. आपल्या सर्व हालचालीवर मेंदूचे नियंत्रण असते. आपल्याला राग येणे, दुःख होणे, आनंद वाटणे अशा सर्व भावनाची जाणीव आपल्याला पहिल्यांदा मेंदूमध्ये होते आणि ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्ये समजतो. इंजुरी टू द ब्रेन कॅन मेक वन डिसेबल फॉर लाईफ. It can even cause death. Hence, the brain needs to be totally protected. That is the function of the shell or casing formed by the skull around it. म्हणजे मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो आणि तो काय होतो, इट कॅन इवन कॉज डेथ, त्याचा मृत्यू होण्याचा पण संभव असतो. त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची गरज असते. म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातलेले आहे. बघा इथं ब्रेन असा ह्याच्यामध्ये आहे आपला असतं. ओके, द ब्रेन इन द क्रॅनियल कॅव्हिटी म्हणजे शिरोपोकळीतील मेंदूची जागा. ओके, नेक्स्ट, डू यू नो when we learn a poem it is registered in the brain. That is why we can remember it. This work of remembering is called memory. बघा, आपण कविता पाठ करतो एखादी, ती आपल्या मेंदूत नोंदवली जाते म्हणून ती आपल्या लक्षात राहते. मेंदूच्या या कामालाच काय म्हणतात, रिमेंबरिंग इज कॉल्ड मेमरी. म्हणजे त्यालाच काय म्हणतात, स्मरणशक्ती. मेमरी म्हणजे स्मरणशक्ती. ओके, the structure of our body is very complex. There are a large number of organs inside our body which help it to perform all the functions smoothly. It is very interesting to learn about all these organs. Do you find out more about them as you grow up? मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची असते. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालावे यासाठी आपल्या शरीरात कितीतरी इंटरनल ऑर्गन्स आहेत आणि त्याची रचना आणि कामे याची माहिती खूप कशी आहे, इंटरेस्टिंग आहे आणि ती तुम्ही जरा मोठे झालात ना की जरूर मिळवा. ओके, द नेक्स्ट बघा, what we have learned. The numerous important functions that go on inside our body are carried out by different organs. These organs are inside our body. They cannot be seen from the outside. They are called internal organs. म्हणजे शरीराच्या आत चालणारी अनेक कामे किंवा महत्त्वाची कामे वेगवेगळी इंद्रिये करतात. अशी इंद्रिये शरीराच्या आत असतात म्हणून त्यांना ती बाहेरून आपल्याला दिसत नाहीत आणि म्हणून त्यांना इंटरनल ऑर्गन्स म्हणतात. द बॉडी इज स्ट्रक्चर्ड इन अ सच वे दॅट इज इंटरनल ऑर्गन्स रिमेन सेफ विदिन द कॅव्हिटीज इनसाइड द हेड अँड द टॉर्सो. म्हणजे आपले डोकं आणि धड यांच्या आत असणाऱ्या पोकळ्यांमध्ये इंटरनल ऑर्गन्स सुरक्षित राहतील अशा रीतीने आपल्या शरीरात रचना असते. द ओसोफायगस कॅरीज द सॉल्वेड फूड फ्रॉम द थ्रोट टू द स्टमक. इट इज सिच्युएटेड इन द थायरॉकिक कॅव्हिटी. म्हणजे गिळलेला घास घशापासून आपल्या स्टमकपर्यंत जाईपर्यंत किंवा जठरापर्यंत जाईपर्यंत पोहोचवण्याचे काम कोण करत असतं, ओसोफायगस म्हणजे ग्रास नलिका करत असते. तिला अन्न नलिका म्हणतात आणि ती कुठं असते, इट इज सिच्युएटेड इन द थायरॉकिक कॅव्हिटी म्हणजेच वक्षपोकळीमध्ये असते. The heart keeps the blood flowing through the blood vessels spread throughout the body. The heart is continuously contracting and relaxing. The contractions of the heart push the blood from the heart into the blood vessel. Means
हृदय आणि शरीरावर पसरलेल्या आपल्या सगळ्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळतं आणि त्यासाठी सतत आकुंचन आणि हे काय म्हणतो त्याला आपण रिलॅक्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होत असतं, पावत असतं का नाही, आकुंचन आणि प्रसर. हृदयाच्या या आकुंचनामुळे रक्तवाहिन्यामध्ये हृदयातील रक्त ढकलले जाते. काय म्हणतो, हृदयाच्या आकुंचनामुळे हृदयातील रक्त पुढे ढकलले जाते आणि त्यासाठी ते सतत आकुंचन आणि शिथिलीकरण पावत असतं. द लंग्स आर द ऑर्गन्स थ्रो विच द एअर वी ब्रीथ इन इज सप्लायड टू द होल बॉडी. द राईट लंग इज लिटल बिगर दॅन द लेफ्ट लंग. म्हणजे श्वासावाटे शरीरात घेतलेली हवा ज्या इंद्रियामार्फत शरीराला पुरवली जाते, ज्या इंटरनल ऑर्गनमार्फत, त्यांना काय म्हणतात, फुफ्फुसे म्हणजेच लंग्स म्हणतात. आणि उजवे फुफ्फुस हे डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते. द हार्ट अँड द लंग्स आर हेल्ड सॅटिस्फाय इन द रिबकेज इन द थायरॉकिक कॅव्हिटी. म्हणजे हृदय आणि फुफ्फुसे वक्षपोकळीत बरगड्याच्या पिंजऱ्यात सुरक्षित असतात. आवर ब्रेन is a very important internal organ. It has a safe place inside the skull, controlling movements, becoming aware emotions, and interpreting the information collected by the sensory organs are the functions of the brain. म्हणजे आपला मेंदू हा अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय आहे, इंटरनल ऑर्गन आहे. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या कॅनल कॅव्हिटीमध्ये म्हणजेच शिरपोकळीत कवटीच्या आत मेंदूला सुरक्षित स्थान असते आणि या हालचालीवर नियंत्रण असणे, भावनांची जाणीव होणे आणि आपल्या प्रत्येक ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ लावणे ही कामे कोणाचे आहेत, तर ब्रेनचे आहेत. ओके, म्हणजे आपल्या मेंदूचे आहेत. आता ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा. इन एनी ॲक्सिडेंट इफ द हेड इज hit, the skull can get broken. If that happens, it can cause injury to the brain. Then the person who became disabled for life or even die. That is why one must always wear a helmet when riding a motorcycle or scooter. म्हणजे आपल्या समजा अपघात झाला आणि डोक्याला मार लागला तर कवटीला इजा होऊ शकते आणि त्यामुळे जर मेंदूला दुखापत झाली तर कायमचे अपंगत्व येते किंवा माणूस डेड होतो, म्हणजे तो माणूस मरू सुद्धा शकतो, दगावू सुद्धा शकतो. म्हणून जेव्हा आपण स्कूटर वगैरे चालवतो तेव्हा हेल्मेटचा वापर करावा. ओके, बाय स्टुडंट, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.